येलवाडचा कार्यक्रम असला की ओपनिंगला माझ्याकडेच असायचं आणि ओपनिंगला आउट होण्याची जास्त शक्यता असते आणि त्यामुळे मी लवकरच आउट व्हायचो. पण आज अशा माणसाचा कार्यक्रम आहे, मी काय लवकर आउट होणार नाही आज. आणि दोन्ही पवार साहेबांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. एक पवारांनी मला इथे उभे राहून बोलायला शिकवलं आणि दुसऱ्या पवार साहेबांनी ज्याही वेळेस मी माझ्या आयुष्यामध्ये काही आनंदाचा किंवा काही नवीन गोष्ट केली त्यावेळेस कौतुकाची थाप माझ्या पाठीवर मारण्याचं काम आमच्या संजय पवार साहेबांनी केलं. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी, तसेच आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती पवार साहेब, तसेच त्यांच्या पत्नी. म्हणतात ना, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते आणि ते खरंच आहे. मॅडम त्यांच्या पाठीशी नेहमी उभ्या राहिलेल्या आहेत आणि पवार साहेबांनी हे थोडंसं मनाला विचारून बघावं की त्यांना किती सांभाळून घेतले त्यांनी. आणि मी साहेबांना 3 वर्ष म्हणजे मी त्यांच्या हाताखाली 3च वर्ष काम केलं. त्यानंतर त्यांची जी नॉर्थ आणि जी साऊथ या विभागातील सेवा अभिलेखात मुख्य लिपिक म्हणून बदली झाली. लोक म्हणतात माणसाने सोन्यासारखं असावं, पण मी म्हणतो माणसानं सोन्यासारखं नसावं. कारण सोनं हे फक्त गळ्यात राहतं, सोनं हे फक्त हातात राहतं, सोनं हे फक्त तिजोरीत राहतं. म्हणून माणसानं व्हायचंच झालं तर परीस व्हावं, कारण परीस ज्याच्याही संगतीत जातं त्याचं सोनंच करतं. असे हे परीसा समान असणारे आमचे पवार साहेब आज 31 वर्ष महानगरपालिकेची सेवा पूर्ण करून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यांचा हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी साजरा होत आहे. पवार साहेबांची महानगरपालिकेमध्ये प्रथम नियुक्ती 1994 मध्ये झाली आणि त्यानंतर त्यांनी तब्बल 26 वर्षे लिपिक या महत्वाच्या पदावरती, जे पद आस्थापनेचा कणा समजले जाते अशा पदावरती त्यांनी काम केलं आणि त्यानंतर त्यांना आमच्या यल विभागामध्ये मुख्य लिपिक या पदावरती पदोन्नती मिळाली. मे 2020 मध्ये त्यांना आमच्या यल विभागामध्ये नियुक्ती मिळाली आणि त्यावेळेस लॉकडाऊनचा पिरियड होता आणि मी गावी होतो. आणि मला आता ते SP कसं मला माहिती झालं हे सांगतो की मी आलो जूनमध्ये, 1 जूनला हजर झालो आणि मला समजले की आपल्याकडे एक नवीन मुख्य लिपिक आले. तर त्यांचं नाव काय, तर ते SP बोलले. मी म्हणलं SP हे तर पोलीस खात्यातलं पद आहे.